नमस्कार. मुलाखतींच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेले काही महिने भारतामध्ये एक सुनामीचा अनुभव आपण सगळेजण घेत आहोत. ही सुनामी होती नरेंद्र मोदी या व्यक्तीची. या सुनामीच्या मागे जेवढं त्यांचं शिस्तबद्ध जीवन होतं, एक घट्ट अशी वैचारिक वीण होती, त्याहीपेक्षा सुद्धा प्रचारक असण्याच्या काळात जो कणखरपणा स्वतःच्या वृत्तीत आणि स्वतःच्या शरीरात त्यांनी भिनवून घेतला होता, त्याचं प्रत्यंतर या संपूर्ण प्रचाराच्या काळात आपल्याला आलं. आज मी अशाच एका प्रचारकाशी, प्रचारक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याबद्दल बोलणार आहे. कारण याबाबत जेवढे समज आहेत त्याहीपेक्षा जास्त गैरसमज आहेत. ते गैरसमज नेमके काय आहेत आणि समज आहेत ते नेमके काय आहेत, हे सगळे आपण आज जाणून घेणार आहोत. आज मी आमंत्रित केलं आहे झी 24 तासमध्ये विनय पत्राळे यांना. नमस्कार विनयजी. नमस्कार. नमस्कार. विनयजी गेले जवळपास 30 वर्ष किंवा त्याही अधिक काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अत्यंत जवळून निगडीत आहेत आणि 2 दशकाहून अधिक काळ प्रचारक म्हणून, की ज्याला संघाच्या भाषेमध्ये फुल टायमर असंही म्हटलं जातं, फुल टायमर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आज पुढचा 1 तासभर मी त्यांच्याशी याच गोष्टीबद्दल बोलणार आहे. विनयजी, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तो काळ भारताच्या पारतंत्र्याचा होता. नेमकी काय भूमिका होती त्यांची? डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रथम इंग्रजांचं राज्य इथून जावं ही भूमिका होती. ते राज्य जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व करण्याची तरुणांची तयारी होती. डॉक्टर हेडगेवार अशाच भावनेने प्रेरित झालेले. सर्वप्रथम त्या काळात जे क्रांतीचं वातावरण होतं, क्रांतिकारकांचा जो समूह देशाला स्वतंत्र करण्यासाठी स्वतःचं प्राण अर्पण करण्यासाठी सिद्ध झाला होता, केशवराव हेडगेवारांच्या मनात सुद्धा अशीच प्रेरणा निर्माण झाली आणि ते कलकत्त्याला जाऊन क्रांतिकारक झाले. क्रांतिकारक म्हणून त्यांनी काम पण केलं. बॉम्ब, बारूद, पिस्तूल याचा उपयोग करून इंग्रजांना हाकलून काढण्याच्या सर्व योजनांमध्ये ते सहभागी सुद्धा झालेत. पण काही काळानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की संपूर्ण समाज या क्रांतीसाठी तयार नाही आहे. कदाचित मुलाचं नाव भगतसिंग ठेवून देईल, कदाचित क्रांतिकार्यासाठी काही 5-10 रुपये स्वतःचं योगदान पण देईल, डोनेशन देतील. पण एखाद्या क्रांतिकारकावरती बक्षीस लागलं असेल, इंग्रजांनी त्याच्यासाठी काही इनाम ठेवलं असेल, तर त्याचं नाव पण जाऊन सांगतील. त्याच्यामागे पोलीस लागले असतील तर त्याला घरी आश्रय द्यायला कोणी तयार होणार नाही. त्यांच्या लक्षात आलं की संपूर्ण समाज क्रांतीसाठी तयार नाही आहे. मग काँग्रेसजवळ अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत की ज्यामध्ये संपूर्ण समाज सहभागी होऊ शकतो. म्हणून डॉक्टर हेडगेवार काँग्रेसमध्ये सक्रिय झालेत. प्रांत स्तरावरचे नेते झालेत. अखिल भारतीय स्तरावरती त्यांचे चर्चेसाठी त्यांना बोलवण्यात येऊ लागलं. पण काही काळानंतर त्यांच्या पुन्हा हे सुद्धा लक्षात आलं की काँग्रेस ज्या मार्गाने जाते आहे तो मार्ग काही योग्य नाही आहे. हा 1920-25चा काळ म्हणायचा आपण. हा, असं म्हणता येईल. 1916 मध्ये लखनौ करार झाला. त्याच काळामध्ये ते आंदोलन झालं आपल्या देशामध्ये, खिलाफतीचं आंदोलन. आणि त्यामध्ये मग मुसलमानांच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या शिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, अशी एक थेअरी निर्माण झाली. आणि मग तिथून तुष्टीकरणाची सुरुवात झाली. डॉक्टर हेडगेवारांना ते थोडं खटकलं की अशा मार्गाने लांगुलचालन करून मुस्लिम समाजाला जर जवळ घेतलं तर तो एक देण्या घेण्याचा करार होईल आणि त्यातून विशुद्ध राष्ट्रभक्ती प्रकट होणार नाही. आणि या देशावरती प्रेम करणारा जो भारताचा हिंदू समाज, तो जोपर्यंत दुर्बळ अवस्थेत आहे, असंघटित अवस्थेत आहे, तोपर्यंत जर इंग्रज आपण घालवले तर कोणीतरी दुसरा येईल. म्हणून मूलभूत आवश्यकता इथल्या राष्ट्रीय समाजाला संघटित आणि बलवान करण्याची आहे. आणि ते करण्यासाठी मग त्यांनी स्वतःचा एक नवीन मार्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने सुरू केला. त्यासाठी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू त्यांनी नागपूरमध्ये स्थापना केली. बरोबर. त्या कार्याच्या, त्या विचाराच्या प्रचारासाठी त्यांनी प्रचारक ही संकल्पना तयार केली. आणि मग ते प्रचारक गावोगावी, प्रांतोप्रांती, देशोदेशी जाऊन, अगदी परदेशात जाऊनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचा आणि कार्याचा प्रचार करू लागले. या प्रचारकांनीच गेले काही महिने भारतामधल्या अनेक वृत्तपत्रांचे आणि चॅनल्सचे मथळे व्यापलेले आहे. त्याचं कारण त्यातल्या एका प्रचारकाचं नाव होतं नरेंद्र मोदी.
मला तुम्ही सांगा, प्रचारक ही मूळ संकल्पना काय आणि त्याचं आयुष्य कसं असतं, त्याचा दिनक्रम कसा असतो? डॉक्टर हेडगेवारांच्या मनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे बीज आलं त्याला साकार रूप देण्यासाठी त्यांनी पूर्णपणे स्वतःला या कामामध्ये झोकून दिलं आणि मग त्यांच्या प्रभावातून, प्रेरणेतून अनेक तरुण असे या कामासाठी तयार झाले. तेव्हा प्रचारक हे नाव पण नव्हतं, ही संकल्पना पण नव्हती, पण मग हळूहळू ती सगळी व्यवस्था साकार होत गेली. एक सामान्य माणूस जो आपलं घर गृहस्थी सांभाळतो त्याला स्वतःच्या वेळाच्या मर्यादा असतात, परिवारासाठी, व्यवसायासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणून हळूहळू संघ वृक्षाचं बीज देशात सर्वत्र पेरण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या व्यक्तित्वाची आवश्यकता त्यावेळी सगळ्यांना जाणवली की जो माणूस पूर्णपणे संघाला समर्पित आहे, जो संघ जिथे पाठवेल तिथे जाऊ शकतो, तिथल्या वातावरणात समोरसून काम करू शकतो, जनमानसामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो, लोकांच्या घरी घरी निवास करू शकतो. पण हे सगळं करण्याकरता तो स्वतःच्या कुटुंबाचा त्याग करतो. ते आवश्यक आहे. ती त्याची पूर्व अट आहे की त्याने स्वतःचं घर सोडावं. घर तोडावं असं नाही, घराशी संबंध असतो, वर्षातून एखाद्या वेळी घरी पण जातो, पण तरीसुद्धा घरची कोणती जबाबदारी त्याच्या शिरावर नसते, कोणतं बंधन पण नसतं आणि तो मुक्तपणे कार्य करू शकतो. आणि अशा पहिल्या पिढीच्या प्रचारकांमुळेच संघ जो नागपूरमध्ये स्थापन झाला तो देशाच्या दरेक प्रांतात, दरेक जिल्ह्यात, आज दरेक तालुक्यापर्यंत संघ पोहोचला आहे. त्याच्या पायाशी मूळ ही प्रचारक यंत्रणा आहे. हे जे प्रचारक असतात त्या प्रचारकांची निवड नेमकी कशी केली जाते? संघाच्या शाखेत जातो तो स्वयंसेवक, हळूहळू त्याला काहीतरी जबाबदारी येते, तो काम करू लागतो, तो कार्यकर्ता. आणि मग या तरुण कार्यकर्त्याच्या मनात कधीतरी अशी प्रेरणा जागृत होते की मी सुद्धा माझं जीवन अशाच प्रकारे, कोणातरी प्रचारक त्याच्या नजरेसमोर असतो, माझं सुद्धा जीवन मी असंच घडवीन. आणि त्या प्रकारे त्याच्या मनात विचार आल्यानंतर तो विचार आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतो, सहयोगींशी बोलतो, जवळच्या प्रचारकाशी बोलतो. तो सुद्धा याला त्याप्रमाणे जबाबदारी सोपवून थोडा तयार करतो, थोडा तपासतो आणि मग साधारण संघ शिक्षा वर्ग जो उन्हाळ्यात असतो तो संपल्यानंतर अशा प्रचारकांचं प्रशिक्षण आणि नियुक्त्या होत असतात आणि त्या माध्यमातून मग त्याचं प्रचारक जीवन मला असं कळलेलं आहे की याची एक त्रिस्तरीय रचना असते. म्हणजे प्रथम वर्ष असतं, दुसरं वर्ष असतं, तिसरं वर्ष असतं. ही काय प्रशिक्षणाची यंत्रणा आहे? संघामध्ये बौद्धिक घेतलं जातं म्हणजे नेमकं काय केलं जातं? ब्रेनवॉश केलं जातं का एखाद्याला? नाही, ब्रेनवॉश केलेला माणूस हा फॉलोअर होऊ शकतो, संघ लीडर्स निर्माण करू इच्छितो. पण एक वैचारिक चिंतन प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने संघ शिक्षण जे आहे ते 3 भागात वाटलेलं आहे. पहिलं वर्ष, दुसरं, तिसरं. आता पहिलं वर्ष म्हणजे वर्षभर नसतं, तो 20 दिवसाचा एक कोर्स असतो, 20 दिवसाचं शिबिर असतं. द्वितीय वर्ष अशाच प्रकारे 20 दिवसाचं आणि 25 वर्षाचं तृतीय वर्ष. 25 दिवसाचं 25 दिवसाचं तृतीय वर्ष. पहिलं वर्ष सर्व प्रांतामध्ये होतं, दुसरं वर्ष 2-3 प्रांतांचं मिळून एकत्र एका क्षेत्राचं होतं. उदाहरणार्थ राजस्थान, गुजरात किंवा महाराष्ट्र, मध्य प्रदेश अशासारखं ते क्षेत्रशः होतं. आणि तृतीय वर्ष संपूर्ण देशाचं नागपूरमध्ये होतं. म्हणजे द्वितीय वर्ष झालेला हा स्वयंसेवक हा तृतीय वर्षाच्या प्रशिक्षणासाठी जाऊ शकतो. पण हे प्रचारकासाठीच फक्त असं नाही आहे, हे सर्व संघाचं काम करणारे कार्यकर्ते अशांसाठी ही प्रशिक्षणाची व्यवस्था संघाने निर्माण केलेली आहे. आज मोदींची जी दिनचर्या आम्ही बघतोय की मोदींनी जी अत्यंत काटेकोरपणे पाळलेली दिसते, तेव्हा कुठेतरी असा उल्लेख झाला की हे सगळं संघ शिक्षा वर्गापासून आम्ही फॉलो करत आलेलो आहोत. ते पहाटे उठतात, योगासनं करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर अगदी मोजकं खातात, टाईम टू टाईम सगळं चाललेलं असतं आणि रात्रभर दिवसभर भारतामध्ये कुठे ना कुठेतरी जाऊन रात्री पुन्हा गुजरातला येऊन काम करतात आणि पुन्हा रात्री 12:30-1 पर्यंत मिटिंगा चालू असतात. या सगळ्याचं मूळ त्या दिनचर्येत आहे, एक कठोर शिस्तबद्ध दिनचर्येत आहे. ती दिनचर्या कशी असते? विचार सगळ्यांना तत्वशः मान्य असतो. भारत देश सर्वश्रेष्ठ झाला पाहिजे, देशावर सर्वांनी प्रेम केलं पाहिजे, दरेक माणूस सच्चरित्र प्रामाणिक असला पाहिजे, याच्यात कोणाचं दुमत नसतं. पण हा विचार आचरणात आणावा त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. संघाच्या प्रशिक्षणामध्ये शरीर सुदृढ व्हावं, सक्षम व्हावं, त्याचा स्टॅमिना वाढावा यासाठीची व्यवस्था असते आणि सामूहिक जीवनाची एक सवय लागते. त्यामुळे एक दुसऱ्यांच्या बरोबर ॲडजस्ट करणं, त्याच्याबरोबर राहणं, त्याच्याबरोबर उठणं, बसणं, गप्पा करणं, चर्चा करणं आणि खेळीमेळीने राहणं असं त्यामध्ये प्रशिक्षण असतं. त्यामध्ये शरीर कठोर होणं, परिश्रम करण्याची सवय लागणं, कष्ट सहन करण्याची सवय लागणं अशा संस्काराची व्यवस्था असते. मोदींच्या जीवनामध्ये पण हे आढळतं. आणि जसं माणूस शरीराला तयार करतो तसं त्याचं मन पण तयार होतं. संघाच्या शारीरिक व्यवस्थांमध्ये एक वेत्रचर्म नावाचा विभाग आहे. म्हणजे डाव्या हातात ती चामड्याची ढाल आणि उजव्या हातात वेद घेऊन त्याचं युद्ध असतं.
हे युद्ध करताना समोरासमोर कुठूनही आघात येऊ शकतो, तो कसा चुकवायचा, त्याचं प्रत्याक्रमण कसं करायचं, याची एक निमेषात योजना करावी लागते. नरेंद्रभाई मोदी या विषयाचे निष्णात संघामध्ये, त्यामुळे नरेंद्र मोदींनी हातात वेत्रचर्म घेऊन युद्ध प्रत्यक्ष केलेलं आहे. युद्ध केलेलं आहे. प्रत्यक्ष त्यामुळेच युद्ध केलं त्यांना गुजरात आणि दिल्लीचं युद्ध किंवा वाराणसीचं युद्ध सोपं गेलं असं तुम्हाला म्हणायचं आहे. एका वेळी अनेक आघाड्यांवरती त्याला चारी बाजूला लक्ष ठेवावं लागतं, त्याला निमिषात निर्णय करावे लागतात. तर मोदींनी गुजरातमध्ये असताना कुठे काँग्रेसचे विरोधक आहेत, कुठे केंद्र सरकारच्या इन्क्वायरी कमिटीज आहेत, कुठे पक्षातले लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत, या सर्व आघाड्यांना एकाच वेळी सांभाळलं. याच्या मुळामध्ये त्यांच्यामध्ये जे संघाचे संस्कार झाले होते, शारीरिक कार्यक्रमांचे संस्कार झाले होते, त्यातून जो पिंड तयार झाला होता, जी आक्रमक वृत्ती तयार झाली होती, सर्व संकटांचा एकावेळी सामना करण्याचा जो स्वभाव झाला होता, तो त्यांना अत्यंत उपयोगी पडला. म्हणजे संघाचा जो कार्यकर्ता तयार होतो तो त्याच्या शारीरिक कार्यक्रम, व्यायाम, कसरत, कवायत यातून अशा प्रकारचं त्याचं मानस तयार होतं की कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता त्याचा व्यवस्थित निराकरण करण्याची योजना त्याच्या मनात समांतर चालू होऊ शकते आणि तो त्याचा सामना करू शकतो. प्रचारकांनी कुटुंब तोडलेलं नसलं तरी सोडलेलं असतं एक प्रकारे, परंतु नंतर जर त्याला पुन्हा आपल्याला कुटुंब आपल्या कबिल्यात परत जायचं आहे अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली तर त्याची काय व्यवस्था असते? संघामध्ये अत्यंत लवचिक अशा प्रकारची व्यवस्था असते. संघ आणि लवचिक हे दोन शब्द एकत्र आले याचा फार आनंद होतोय. प्रेक्षकांना कदाचित ही फार महत्वाची बाब असेल. हे लवचिक असल्यामुळे टिकला आहे संघ आणि शक्ल झाली नाही त्याची. नाहीतर शक्ल झाली असती जे कडक असतात, आपण म्हणतो मराठा मोडेन पण वाकणार नाही, तो मोडून पडला तर पुढे करणार काय. पण संघ लवचिक आहे त्यामुळे आजपर्यंत टिकला आहे. 80-85 वर्ष झाली. तर व्यवस्था अशी असते की त्याच्या आतमध्ये जोपर्यंत काम करण्याची इच्छा आहे, प्रेरणा आहे, तोपर्यंत त्यांनी काम करावं आणि काम तो जन्मभर करतच राहणार. फक्त प्रचारक व्यवस्थेत न राहता त्याची परत जाण्याची इच्छा झाली तर अत्यंत प्रेमाने त्याला एक शुभेच्छा समारोहाच्या द्वारे त्याला परत पाठवण्यात येतं. परत गेल्यानंतर तो स्वतःची नोकरी, व्यवसाय करतो, गृहस्थी कार्यकर्ता होतो. संघामध्ये 100 पैकी 99 जण गृहस्थी कार्यकर्ताच असतात, एखादा प्रचारक असतो. त्यामुळे काम करणारे, फ्रंटलाईनला असणारे सर्वसाधारण, ज्याला कार्यवाह म्हणतो, संघचालक म्हणतो, ते सर्व गृहस्थी लोक असतात आणि त्यामुळे त्या जीवनामध्ये अधिक सक्षमतेने तो संघाचं काम करू शकतो. या अनुभवाचा त्याला अधिक उपयोग होऊ शकतो. त्यामुळे परत जाणारा कार्यकर्ता हा आता परत गेला, हा ध्येयापासून दूर झाला, अशा कोणत्याही प्रकारे त्याला न अडकवता त्याच्याकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहण्यात येतं. ज्या प्रकारे प्रचारक हा पुरुष असतो तशा प्रचारक म्हणून कधी स्त्रियांना सन्मानित करण्यात आलेलं आहे? कारण नेहमी संघाच्या स्वयंसेवकांशी बोलताना त्यांच्या बोलण्यात मी पाहिलेलं आहे की आपल्याला संपन्न राष्ट्रपुरुष घडवायचं आहे. कधीही मी त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला संपन्न राष्ट्रस्त्री घडवायचं आहे असं ऐकलेलं नाही. हे असं पुरुष आणि स्त्री असं भेदभाव करून पुरुषालाच जास्त महत्त्व हे आजच्या ग्लोबलायझेशनच्या स्त्री पुरुष समानतेच्या काळात कितपत योग्य असं वाटतं? संघाने जेव्हा संघटन प्रारंभ केलं, डॉक्टर हेडगेवारांच्या मनात कल्पना होती तेव्हा संपूर्ण समाजाच्या संघटनेची कल्पना होती. आता संपूर्ण समाजामध्ये स्त्री, पुरुष, वृद्ध, मुलं सर्व येतात, पण त्यासाठी इथला समाज, त्यातले तरुण, बाल, पुरुष वर्ग याला पहिल्यांदा तयार करायचं असं त्यांच्या मनात होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी संघाच्या शाखेमध्ये फक्त पुरुषांना प्रवेश दिला, तरुणांना प्रवेश दिला. कालांतराने अशाच प्रकारचं संघटन महिलांमध्ये सुद्धा निर्माण व्हावं अशा कल्पनेने राष्ट्र सेविका समितीची स्थापना झाली. आता राष्ट्र हे पुल्लिंगी असल्यामुळे राष्ट्रपुरुष हा शब्द आला, पण स्त्रियांमध्ये सुद्धा चरित्राची भावना आणि देशप्रेम हे जागृत व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने राष्ट्र सेविका समिती काम करते. जसा संघाचा प्रचारक असतो तशा समितीच्या सुद्धा प्रचारिका असतात. त्या सुद्धा घर फुल टायमर असतात. हां, त्या सुद्धा घर सोडतात, समितीच्या योजनेतून काम करतात. त्यातल्या कित्येक आजीवन याच कामामध्ये समर्पित असतात. अशी समांतर व्यवस्था संघाच्या सारखीच संघाचं विविध क्षेत्र असलेली समिती ती अशा प्रकारचं काम करत असते. गुजरातच्या सगळ्या निवडणुकीची जबाबदारी त्यातल्या काही भागाची तरी आपल्यावर होती, परंतु त्याच्या सगळ्या प्रचारकाच्या काळामध्ये त्याचा काही वैयक्तिक खर्च होत असतो. तो खर्च नेमकं कोण करतं? संघाला पैसे कुठून मिळतात? संघाला फक्त स्वयंसेवक गुरुदक्षिणा म्हणून जी गुरुपौर्णिमेला देणगी देतात त्यातूनच संघाचं भागतं का संघाला परदेशातून देणगी दिल्या जातात? हा त्यांच्यावरचा आरोप आहे. नेमकं खरं काय आहे? व्हॉट इज द सोर्स ऑफ फंडिंग फॉर RSS? डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तेव्हा संपूर्ण समाजाला स्वाभिमानी करायचं असा त्यांच्या मनात उद्देश होता. त्या काळात अशी पद्धती होती की काम करणारे वेगळे, पैसे देणारे वेगळे. शेठजी पैसे देतील, आपण आपलं काम करायचं, त्याला व्हॉलेंटियर्स म्हणायचे. डॉक्टर हेडगेवारांनी असा विचार केला की जर अशा प्रकारे काम करणारा, पैसे देणारा कोणी शेठजी वेगळा असेल
तर संघ त्याचा मिंधा होईल. संघ मिंधा करायचा नाही, कारण समाजाला स्वाभिमानी करायचा आहे. तर आपल्या खिशातून पैसे काढायचे आणि त्यातून संघटना चालवायची, अशी कल्पना त्यांनी मांडली. आणि त्यामुळे मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगव्या ध्वजाचं पूजन करून स्वयंसेवक जी गुरुदक्षिणा अर्पण करतो, त्यातून सगळं संघाचं काम चालू लागलं. प्रचारक व्यवस्थेमध्ये डॉक्टर हेडगेवारांपासूनच साधं जीवन, म्हणजे समाजातला जो मध्यमवर्गीय माणूस आहे त्याच्यापेक्षा आणखी 2 पावलं मागे राहून त्या प्रकारचं जीवन जगणं आणि त्याच प्रकारच्या जीवनाचा स्वीकार आहे प्रचारक जीवनात. तर त्याच्यात खर्च कोणते असतात? तर प्रवासाचा मुख्य खर्च, नंतर ज्या माणसाच्या आवश्यकता असतात, पेस्ट आहे, साबण आहे, कुठे काही कपडा वगैरे आहे, जेवण आहे. अत्यंत कमी. जेवणाची व्यवस्था तर संघाच्या स्वयंसेवकांच्या घरीच असते, त्यामुळे जेवणाचा, हॉटेलचा असा कोणताही खर्च राहायचा वगैरे पण प्रचारकांचा खर्च नसतो. नसावा. राहण्याचा तर काही प्रश्नच नाही, स्वयंसेवकांच्या घरीच तो राहत असतो. त्यामुळे खूप कमी खर्चामध्ये, आश्चर्य वाटेल इतक्या कमी खर्चामध्ये, म्हणजे मी प्रचारक असताना एक 2-2.5 हजार रुपयात माझा महिना पूर्ण व्हायचा. का संघाला छानचुकीची आवड नाही? छानचुकीने माणसांनी राहू नये, माणसांनी चांगले कपडे घालू नयेत, छान अत्तरं लावू नयेत, अशा प्रकारची विचारधारा आहे? जगातलं सौंदर्य नाकारावं आणि एक झापडं लावून एक असं झापडं लावलंच आयुष्य जगावं? असं नाही आहे, पण संपूर्ण समाज आपला कसा आहे त्याला हा माणूस आपला वाटला पाहिजे, जो त्याचं नेतृत्व करणार आहे. तर तो त्याच्यासारखाच असला पाहिजे. आणि शान शौक करणारी माणसं ही सात्विक एखादं ध्येय घेऊन चालू शकत नाही फार काळ. त्यामुळे अशा प्रकारची जीवन रचना ज्यांनी स्वतःची निर्माण केली तेच माणसं दीर्घकाळपर्यंत नेतृत्व देऊ शकतात. यावर संघाची श्रद्धा असल्यामुळे अशाच प्रकारचं कठोर जीवन संघाने स्वीकार केलं आणि ते टिकलं काळाच्या कसोटीवरती, हे आपल्याला लक्षात येत आहे. जिथे जी गोष्ट आवश्यक आहे तिथून संघ कधी मागे गेला नाही. आता संघाची कार्यालय सर्वत्र आहेत, त्या कार्यालयामध्ये सर्व व्यवस्था आहेत, आवश्यक तिथे लिफ्ट पण आहे, सगळ्यांचा रंग चांगला आहे, पूर्ण विस्तीर्ण असे कक्ष तिथे आहेत, आवश्यकता आहे तिथे लाऊडस्पीकर आहेत, पडदे आहेत खिडक्यांना. पण याचा अर्थ लक्झुरी आहे किंवा भोगविलास आहे असं नाही आहे. आज आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे आवश्यकता सर्व पूर्ण होत आहेत. प्रचारकांना पण मोठ्या वयाचा आहे, त्याची आवश्यकता आहे, एसीने प्रवास करू शकतो, विमानाने जाऊ शकतो, पण त्याकडे विलास असा नजरेने पाहिला जात नाही. ती आवश्यकता अशा दृष्टीने पाहिली जाते. मोबाईल फोन्स आहेत, आज संघाचा जिल्हा प्रचारक असेल, विभाग प्रचारक असेल, आवश्यकता झाली आहे, ती लक्झुरी नाही आहे. तर ती संघाने स्वीकार केलेली आहे, कुठेही पाठ फिरवलेली नाही आहे. पण ज्या प्रकारचा समाज निर्माण करायचा आहे त्याच प्रकारचे संघाचे कार्यकर्ते सुद्धा असले पाहिजेत, याच्याकडे संघाचं कटाक्षाने लक्ष आहे. कायमस्वरूपी आरोप केला जातो की केवळ एका दिवसाच्या कमाईवर, म्हणजे गुरुदक्षिणेच्या दिवशी होणाऱ्या गुरुपूजनाच्या कमाईवर 364 दिवसांचा हा संपूर्ण भारतभर पसरलेला पसारा कोणी चालवू शकेल याच्यावर विश्वास नाही बसत. अनेकांचा याच्यावर विश्वास बसत नाहीये. बरोबर आहे की एक लहानसा परिवार 5 जणांचा चालवायचा असेल तरी एका व्यक्तीला रोज 8 तास काम करावं लागतं, त्यातून तो परिवार चालू शकतो. तर संपूर्ण देश आणि त्यात पसरलेला समाज संघटित करायचा असेल तर खर्च लागणारच. पण जेव्हा आपलं घरचं लग्न असतं तेव्हा कोणी इकडनं पैसे मागा, यांच्याकडनं मागा, शेजारूकडनं मागा, डोनेशन घ्या असं करत नाही. तर घरच्या लग्नासाठी घरचेच सर्व लोक पैसे काढत असतात. संघाच्या स्वयंसेवकाच्या मनामध्ये आपला संघ ही भावना असल्यामुळे तो सहजपणे या सगळ्या गोष्टी करत असतो. आता कित्येक गोष्टी बिना खर्चाने होऊन जातात. प्रचारकांनी जर हॉटेलमध्ये जेवण केलं तर महिन्याचा त्याचा खर्चच 5-7 हजार होईल. तो स्वयंसेवकांच्या घरीच जेवण करतो. तर स्वयंसेवक काही कार्यालयात बिल पाठवत नाही की या प्रचारक आमच्याकडे जेवला याचं एवढं बिल आहे. त्यामुळे या खर्चाची आवश्यकताच नसते. तो जर हॉटेलमध्ये राहिला तर किती खर्च येईल? साधं जरी एखादं हॉटेल म्हटलं 500 रुपये रोजचा खर्च येतो. तो स्वयंसेवकाच्या घरी राहतो. या सगळ्या गोष्टी खर्चाशिवायच होऊन जातात. समाजामध्ये अन्य संस्थांमधल्या लोकांना याची कल्पनाच येत नाही की असं होऊ शकत असेल. त्यामुळे त्यांच्या डोक्यात जी खर्चाची कल्पना असते ती खूप मोठी वाढावी असते. त्याच्या 10% सुद्धा संघाचं काम होऊन जातं. एक आणखीन ऑब्झर्वेशन नोंदवलं गेलं आणि ते म्हणजे पूर्वी संघाच्या शाखा भरपूर प्रमाणात भरताना दिसायच्या, परंतु अलीकडे मग ती सकाळची शाखा असेल, प्रातःशाखा असेल किंवा संध्याकाळची भरणारी नित्यनियमाची शाखा असेल, यांची संख्या आणि त्यावरची उपस्थिती हा संघाचा शब्द आहे, ती उपस्थिती कमी होत चाललेली आहे. हे खरं आहे? हां, म्हणजे ते नकारण्यात काही मुद्दा नाही, खरं आहे. एक परिस्थिती बदलली, वातावरण बदललेलं आहे आणि त्यामुळे ज्या प्रमाणात पहिले शाखा भरायच्या तेवढ्या प्रमाणामध्ये शाखांच्या वरची उपस्थिती ही कमी झालेली आहे. काय कारण? एकतर TV, ट्युशन्स, वेगवेगळे अन्य आकर्षणं यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज समाजामध्ये चलती झालेली आहे. एकूणच मैदानावरती जाणं, घाम गाळणं, परिश्रम करणं, व्यायाम करणं याचं प्रमाण समाजामध्ये अत्यंत कमी झालेलं आहे.
संघाच्या शाखेमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा लोभ असा नाही आहे. शाखेत गेला तर नोकरी मिळेल, शाखेत गेला तर तुला सत्कार सन्मान होईल, पेपरमध्ये फोटो येईल, असं काहीच नाही आहे. म्हणजे गेलं तर कोणतं बक्षीस नाही, नाही गेलं तर कोणती शिक्षा नाही, पण शुद्ध राष्ट्रभक्तीची भावना आहे. हे काम नेहमी संथगतीने चालतं, निर्माणाचं काम आहे, चरित्र निर्माणाचं काम आहे. आणि त्यामुळे संघ याच्यात कोणताही शॉर्टकट शोधू इच्छित नाही आहे. पण मग आजच्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, तर संघ ही निरंतर चालणारी एक प्रयोगशाळा आहे. चालणारी आहे पण बदलणारी नाही. हे चालायला बदलावंच लागतं, कारण तो तुटून पडतो माणूस. हिअर मी आउट. हाफ चड्डी हा प्रयोग संघाच्या बद्दल केला जातो आणि आता या प्रचाराच्या काळात डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांनी काढलेले उद्गारही आपल्याला माहिती आहेत की हाफचड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का. नंतर ते तसंच झालं, हा भाग वेगळा आहे. परंतु नाही, तोच गणवेश आहे. याला अनेक जणांनी हेटाळणीपूर्वक, कुत्सिततापूर्वक त्याचा उल्लेख केला आहे. मी त्याच्या बाबतीत जात नाही किंवा काही जणांनी अतिप्रेमाने अति कौतुक केलं, मला तेही घ्यायचं नाही. मला त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न विचारायचा आहे की ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये जसं टी व्हीचं आक्रमण आलं, तशी इतर अनेक प्रलोभनं निर्माण झाली, मुलांना आजकाल मैदानावर जाऊन खेळायला आवडत नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःला स्वतःच्या गणवेशापासून सुरुवात करत कुठेतरी बदलावं अशी भावना नाही निर्माण होत आहे ना. आणि संघाचा गणवेश पण आजचा जो आहे तो 1925 पासूनचा नाही आहे. 1925चा गणवेश पाहिला तर खाकी शर्ट, खाकी पॅन्ट, पटीस पुंगळ्या वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर त्यात अनेक बदल होत गेले. आज पांढरा शर्ट आहे, खाकी हाफ पॅन्ट आहे. पहिले चांबड्याचा पट्टा होता, आता थोडा वेगळ्या प्रकारचा पट्टा आला आहे. पहिले बूट वेगळे होते, आता प्लास्टिकचे पण चालू शकतात. असा त्यामध्ये बदल होत गेलेला आहे. जिथे जिथे संघाला आवश्यक वाटलं तिथे संघ बदलत गेला. पण एवढं पूर्ण एक देशव्यापी आणि एका अर्थाने पाहिलं तर विश्वव्यापी, कारण देशाच्या बाहेर जिथे जिथे हिंदू गेला आहे तिथे संघाने कोणत्या ना कोणत्या नावाने हिंदू संघटनेचं काम सुरू केलेलं आहे. तर त्या संघटनेमध्ये जसं एखाद्या परिवारात आज ठरलं आणि उद्यापासून बदल असं होऊ शकतं, तसं संघात होऊ शकणं शक्यच नाही. त्यामुळे त्या बदलाची एक प्रक्रिया आहे, त्याची एक चिंतन प्रक्रिया आहे आणि ती संघ करत असतो. त्या बैठकांमध्ये चिंतन होत असतं आणि गणवेशापासून तर सर्व पद्धतींचा विचार त्यात होत असतो. आवश्यक तिथे बदल पण होत असतात. एक 10 वर्षापूर्वी IT मिलन नव्हते, आज पुण्यामध्ये 10 IT मिलन चालू आहेत. तर IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना जोडण्याच्या दृष्टीने हा एक नवीन प्रयोग संघाने सुरू केला. परिवारामध्ये आजकाल भांडणं, परिवार तुटणं, स्ट्रेस या सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. संघाने परिवार प्रबोधनाचं एक काम चालू केलं. त्यातून सोसायटीत राहणारे 15-20 परिवार हे एकत्र येतात आणि त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. संघाने जसं समाजामध्ये एक लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा प्रकारचं क्लब कल्चर शहरामध्ये वाढलं आहे. संघाने पण भारत विकास परिषद नावाची संस्था काढली. म्हणजे संघाशी जोडलं जायचं म्हणजे प्रत्यक्ष शाखेत यायचं असं नसून संघाच्या कोणत्याही कामाशी जोडलं जाऊ शकतो. इव्हन संघाच्या शाखेमध्ये सुद्धा हाफ पॅन्ट ही खाकीच पाहिजे असं नाही, दुसरी पण चालू शकते. किंवा कोणी फुल पॅन्ट चालू शकते, बदल होतोय. हा, म्हणजे कोणी फुल पॅन्टमध्ये आला तर तू नको येऊस असं नाही आहे. तू फुल पॅन्टमध्ये येऊ शकतो, कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. म्हणजे संघाची जी हाफ पॅन्ट आहे ती शारीरिक कार्यक्रमासाठी उत्कृष्ट, पण ती जर वाटली उद्या तर संघ बदलेल सुद्धा. बरोबर आहे, ती बदलेल सुद्धा. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मला प्रश्न अतिशय गंभीर आणि मूलभूत अशा करता होता की एकूणच सामाजिक कामांची किंवा स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करायची वृत्ती आमच्या या एकूणच चंगळवादी संस्कृतीत आता लोप पावत चालली आहेत. घरातही तसे संस्कार आजकाल आईवडील करत नाहीत. त्यावेळेला संघाशी वैचारिक मतभेद असलेली लोक सुद्धा म्हणतात की हे जे काही आहे त्याची फार गरज आहे, परंतु आता जर तुमच्याकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा कमी होत असेल तरी चिंतेची बाब आहे. चिंतेची बाब आहेच ना. संघाची सुद्धा आहे, समाजाच्या दृष्टीने सुद्धा चिंतेची बाब आहेच. आणि संघ सुद्धा त्या दृष्टीने चिंतन आणि विचार करतोय. खूप मोठी अनुकूलता समाजात निर्माण आहे. म्हणजे एकीकडे एक टोक असं आहे की देशासाठी काही करण्याची भावना तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेली दिसते. दुसरीकडे असं आहे की त्याला कोणत्याही प्रकारचं असं आउटलेट उपलब्ध नाही आहे. त्या दोन्हीच्या मध्ये सेतू कसा निर्माण करावा या प्रयत्नामध्ये संघ आज आहे की या तरुणांच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग कसा करावा, त्यासाठी काय काय बदल करता येऊ शकेल, त्यासाठी आणखीन कोणकोणत्या नवीन संस्था व्यवस्था निर्माण करता येऊ शकतील, याचे अनेक प्रयोग अनेक ठिकाणी चालू आहेत. संघ जातीयवादी आहे का? मी तुम्हाला उदाहरण देतो. हा समज दृढ व्हायचे अनेक कारणं आहेत. एका विशिष्ट जातीच्याच वर्गाला सरसंघचालकपद मिळतं. सरसंघचालकपद याची निवडणूक नसते. काही महत्त्वाच्या जागा यासुद्धा विशिष्ट वरिष्ठ वर्गाच्याच
प्रतिनिधींना मिळतात. प्रचारकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा वर्णभेद असतो. एकूणच संघाला वर्णभेद हवा आहे. वर्णभेद वेगवेगळ्या प्रकारांनी जोपासायचा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा पुरुषांना वरती एक कुठेतरी समाजात वरचं स्थान, अशा प्रकारची एक रचना आणायची आहे, असा एक आरोप आहे. हे दोन्ही विषय वेगळे आहे. म्हणजे पुरुष प्रधान समाजव्यवस्था ही भारतामध्ये आहेच, तो विषय पूर्ण वेगळा. वर्णव्यवस्थेचा विषय पूर्ण वेगळा आहे. प्रारंभीच्या काळामध्ये ज्यांनी संघ स्वीकारला आणि वाढवला तो समाजातला एक सुखी, संपन्न, बौद्धिक संपन्न असा, आणि समाज रचनेत त्याला तथाकथित उच्चवर्णीय म्हणतात. मी मुद्दाम तथाकथित शब्द वापरील, नंतर पुन्हा असंच वाटेल की मी उच्चवर्णीय हा शब्द आणि मान्य केला. पण ती संघाची पहिली पिढी झाली. त्यानंतर त्यांच्या वर्तणुकीमुळे, त्यांच्या सहज व्यवहारामुळे संपूर्ण समाज संघात येऊ लागला. वेगवेगळ्या स्थानावर पदाधिकारी होऊ लागला. मी स्वतः जिथे गुजरातमध्ये प्रचारक होतो, माझ्या ज्याला आदिवासी म्हणतात, अनुसूचित जनजाती म्हणतात, त्या समाजात संघाचं खूप काम होतं. 8 संघाचे पूर्णकालीन प्रचारक होते. आमचे कित्येक संघचालक असे आदिवासी समाजातले होते. आमचा विभाग कार्यावेक, त्याचं नाव प्रकाश परमार. मला विशेष उल्लेख करावा असा वाटेल. प्रकाश परमार एकदा एका गावामध्ये शाखा घेण्यासाठी गेला. आता गुजरातमध्ये परमार हे नाव क्षत्रियांमध्ये पण आहे, मोची समाजामध्ये पण. शाखा घेत असताना गावातले काही जुने लोक, ज्यांच्या मनात संघात तुम्ही म्हणता तशा कल्पना होत्या, ते तिथे आले आणि त्यांनी ते थांबवलं की हे चालणार नाही, हे संघाचं काम चालणार नाही, हे ब्राह्मणांचं आहे, सवर्णांचं आहे, आम्ही चालू देणार नाही. तर तो म्हणाला की नाही हो, संघ शाखा वगैरे काय, पोरांना खेळवतोय, संस्कार देतोय, शाखा वगैरे काय नाही. तर ते म्हणलं की ठीक आहे ठीक आहे, चालू द्या, पण हे शिवाजी महाराज की जय, राणा प्रताप की जय, डॉक्टर आंबेडकर की जय का नाही. तो म्हणलं ठीक आहे, डॉक्टर आंबेडकर की जय. असे त्यांनी 2-4 खेळ घेतले. खेळ घेतल्यावर सगळ्यांना बसवलं, त्यांनाही बोलवलं आणि म्हणलं की आता यांनी सांगितलं काकांनी की डॉक्टर आंबेडकर की जय म्हणा, तर मी त्यांना विनंती करतो की डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातले 2 प्रसंग या मुलांना सांगावे. तर ते आपलं काम नाही. तुमच्या आग्रहामुळे जर आंबेडकरांचा जय जयकार केला तर 2 प्रसंग सांगा की पोरांना. ते काही आपल्याला येत नाही. म्हणजे येत नाही तुम्हाला, नाही म्हणला तर बसा ऐका मी सांगतो. म्हणून त्यांनी आंबेडकरांच्या जीवनातले 2 प्रसंग सांगितले. आणि मग शाखा विसर्जित केल्यानंतर तो त्यांना म्हणाला की मी प्रकाश परमार, तुम्हाला काय वाटतं मी कोण आहे. मी मोची समाजाचा आहे, मी इथला विभाग कार्यवाह आहे आणि मला शाखेत जो माणूस येतो तो असा प्रणाम करून मग तो शाखेत येतो. मला कधी संघामध्ये असा भेदभाव दिसला नाही. तुम्हाला दिसला तर मला बोलवा आणि पुरुषार्थाने आपण दगडफेक करून संघाच्या शाखा बंद करूया, असा गुळमुळीत विरोध करू नका, नुसतीच बडबड करू नका. तर प्रत्यक्ष जे संघात येतात आणि उघड्या डोळ्यांनी पाहतात त्यांना लक्षात येतं की हे नुसतेच बिनबुडाचे आरोप आहेत किंवा याच्यामध्ये पूर्वग्रह दूषित आहे किंवा राजकीय विरोध आहे. गुरुजींच्या काळामध्ये एक प्रकारे राजकारणाचा तिटकारा होता असं दिसतं, परंतु देवरसांच्या काळात संघाचं काय म्हणूया आपण लोकशाहीकरण झालं असाही एक शब्द आंतरराष्ट्रीय प्रेसमध्ये वापरला गेला होता. संघ माध्यमात नाही याच्यावर माझा तरी विश्वास नाही, संघ फार तर लिबरल प्रेसमध्ये नाही याच्यावर मी विश्वास ठेवीन. सवाल असा आहे की राजकारणापासून एकेकाळी दूर असणारा गुरुजींच्या काळामध्ये आणि त्यानंतर आता डॉक्टर मोहन भागवत यांच्या काळातला अत्यंत ॲक्टिव्हपणे राजकारणात उतरलेला आणि किंबहुना आणीबाणीच्या काळात आपण पाहिलं की इंदिराजींच्या विरुद्धचं वातावरण तापवण्यामध्ये किंवा धगधगतं ठेवण्यामध्ये संघाच्या प्रचारकांचा आणि स्वयंसेवकांचा फार मोठा हात होता. म्हणजे त्याला विस्परिंग कॅम्पेन अशा प्रकारचा एक कुत्सित शब्द किंवा योग्य शब्द जे काय असेल ते त्या काळात वापरलाही गेला होता. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की एकीकडे राजकारणाचा विरोध आणि आता पूर्णपणे राजकारणाचा स्वीकार करून राजकारणात उतरलेले संघाचे प्रचारक आणि त्यांनी निवडून आणलेले नरेंद्र मोदी किंवा उभी केलेली व्यवस्था, हा प्रवास नेमका का आणि कसा. एक तर असं आहे की राजकारणात जाणं, सक्रिय होणं हा काही लोकशाही देशामध्ये गुन्हा नाही आहे. आणि संघ जर उद्या राजकारणात उतरला तर कायद्याने काही त्याला कोणी शिक्षा करणार नाही. आम्ही त्याला असं म्हणतो की नॉट बाय कंपल्शन बट बाय चॉईस वी आर अपार्ट फ्रॉम डे टू डे पॉलिटिक्स. आणि काय असतं, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लहानपण असतं व तो फक्त अभ्यासच करत असतो. मग थोडा तरुण होतो, मग व्यायाम करतो, खेळतो आणि परीक्षा देतो. मग थोडा मोठा होतो, नोकरी करतो, मग लग्न करतो, मग वेगवेगळ्या समाजामध्ये गतिविधींमध्ये सहभागी होतो. त्याचा हळूहळू डेव्हलपमेंट होत जातं. तसं संघाच्या संघटनेचं पण डेव्हलपमेंट होत गेलं. पहिल्यांदा तर संघाने हिंदू समाज संघटनेचा एक प्रयोग केला. त्याप्रमाणे त्यासाठी आवश्यक कार्यकर्ता निर्माण करण्याची एक पूर्ण प्रक्रिया केली. 2 पिढ्या त्यामध्येच खपवल्या. मग निर्माण झालेले कार्यकर्ता स्वाभाविक स्वतःच्या प्रेरणेने समाजातल्या वेगवेगळ्या समस्या सोडवायला प्रेरित झालेत आणि त्यांनी वेगवेगळी कामं सुरू केली.
कोणी शेतकऱ्यांचं संघटन सुरू केलं, कोणी आदिवासी क्षेत्रात काम सुरू केलं, कोणी कलाकारांना एकत्रित करायला सुरू केलं, कोणी पूर्व सैनिकांना तसंच कोणतरी राजकारणातही गेलं. गेलं आणि पाठवलं. त्याचा एक इतिहास आहे. म्हणजे जेव्हा गांधीजींची हत्या झाली तेव्हा असं लक्षात आलं की सत्याच्या पक्षाने संसदेमध्ये उच्चारवाणी बोलणारा कोणी नाही आहे, संघाचा कोणताही हात नाही त्यामध्ये. पण मग तिथे हा आवाज का नाही? म्हणून मग विचार चिंतन झालं की संपूर्ण समाज परिवर्तित करायचा आहे तर राजनीतिक क्षेत्रापासून पण दूर राहून चालणार नाही. त्यातूनच जनसंघाची स्थापना झाली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापना केली आणि गुरुजींनी दीनदयालजी उपाध्याय हे संघाचे आणि प्रचारक. वर्षानुवर्ष संघाचे स्वयंसेवक निवडणुकीला उभे राहत होते आणि पडत होते. संघाचे स्वयंसेवक असं नाही, संघ जेव्हा काही लोकांना पाठवतो तेव्हा ते संपूर्ण समाजासाठीचं आउटलेट असतं. म्हणजेच आपण थोडं दही विरजण्यासाठी टाकतो आणि मग ते सगळंच दही तयार होतं. तसं काही स्वयंसेवक कार्यकर्ते पाठवले जातात आणि त्या समाजाचा जो भाग त्या क्षेत्राचा आहे. थोडक्यात विनयजी आपल्याला असं म्हणायचं आहे की संघाचा राजकारणामधला इंटरेस्ट किंवा सहभाग हा पार जनसंघाच्या स्थापनेपासूनच होता जेव्हा गुरुजी कार्यरत होते आणि आता तेवढाच आहे, फक्त आता तो उघडपणे समोर आला इतकंच नाही. राजकारणाच्या रोजच्या ज्या गतिविधी आहेत किंवा ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये संघ सक्रियपणे भाग घेत नाही. यासुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक पण पत्रक मला आणून दाखवा ज्याच्यात लिहिलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला मते द्या, कमळावर शिक्का मारा. पत्रक काढायचं काम हे काँग्रेस आणि बाकीचे लोक करतात. संघाला पत्रक काढायची गरज नाही हे सगळ्यांना माहिती आहे. समाजात जायचं तर काय माध्यम असायला पाहिजे? असं एकही पत्रक जर संघाच्या नावावरती नसेल तर संघ राजकारणात का उतरला, किती उतरला हे आपण कसं सिद्ध करणार? पण स्वयंसेवकांच्या मनात स्वाभाविक भावना असते की देशाचं नेतृत्व हे एका राष्ट्रीय व्यक्तीच्या हातात असावं आणि त्यामध्ये काही चुकीचं काहीच नाही. देशासमोरचे जे प्रश्न आहेत, नक्षलवादाचा आहे, आतंकवादाचा आहे, रुपया रोज मार खातोय, महागाई वाढते आहे, जीवन असंही झालंय, भ्रष्टाचार वाढलेला आहे, स्त्रीची सुरक्षितता नाही आहे कुठे, तर हे जो देऊ शकेल देशाला तो केंद्रामध्ये असावा असं संघाच्या स्वयंसेवकांना वाटतं. त्या दृष्टीने ते सक्रिय असतात. ज्याप्रमाणे एखाद्या पुराच्या कामात सक्रिय असतात, युद्ध झालं की सक्रिय असतात, राजकारणामध्ये पण संघाचे स्वयंसेवक योग्य नेतृत्वासाठी सक्रिय झालेत. आणि त्यातूनच ही सगळी संघाची स्वयंसेवकांची आणि प्रचारकांची फळी यावेळी अत्यंत उघडपणे कार्यरत होती आणि त्यातूनच सुनामी आली, ज्या सुनामीत काँग्रेस वाहून गेलं आणि नरेंद्र मोदींचं पहिल्या खऱ्या अर्थानं उजव्या विचारसरणीचं संपूर्ण ताकदीवर सरकार आलं. यावेळीच असं नाही, मला आठवत आहे, त्यात काही लपवण्याचं पण नाही, पण जेव्हा जेव्हा महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रीय स्तरावरती असायचे, उदाहरणार्थ 370 कलम काश्मीरसाठी आहे, ज्याच्यासाठी तुम्ही अजून आग्रही असणार आहात, आहेच, प्रश्नच नाही. समान नागरी कायदा, राम मंदिर व्हायलाच हवं आहे, हिंदुत्व देशाचा प्राण आहे, या बाबतीत कुठे कॉम्प्रोमाइज नाही आहे. कदाचित आज होईल, कदाचित थोडी वाट पाहावी लागेल, पण मुद्दे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे. चारही मुद्दे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, ज्यांनी नरेंद्र मोदी आणि इतर अनेक असे उमेदवार होते की जे निवडून यायची सुतराम शक्यता नव्हती, त्यांना निवडून आणलं. आता ते आपल्या केलेल्या कामाचा आपला अजेंडा राबवून परतावा घेणार अशी अपेक्षा आहे आणि असा विश्वास सुद्धा आहे. कारण की मोदींनी ज्या प्रकारे पहिलं भाषण केलं लोकसभेमध्ये, तुम्हाला लक्षात येईल की संघाच्या स्वयंसेवकाची, कार्यकर्त्याची, प्रचारकाची जी मानसिकता ती त्या संसदेला मंदिर समजून त्याच्या पायरीवर डोकं ठेवण्यामध्ये नरेंद्रभाई मोदींची व्यक्त झाली. मला आठवत नाही आजपर्यंत कोणत्याही काँग्रेसच्या पंतप्रधानांनी अशी सुरुवात केली असेल. त्यानंतर अनेक पक्षातून लोक भाजपामध्ये आलेत, पण मोदी म्हणाले की 5 पिढ्यांच्या तपश्चर्याचा परिणाम, त्याचं सुफळ म्हणून आपण इथे आलो. एकवस्त्रीय घातलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर झेंडा निसरतो असं त्यांचं वाक्य आहे. पुढचं आणि आणखीन एक म्हटलंय की 6 महिने चाललं अब की बार मोदी सरकार. लहानसा मुलगा पण अब की बार म्हटलं तर तोतड्या शब्दात मोदी सरकार म्हणायचा. मोदी म्हटलं की मोदी क्यों बड़ा दिख रहा है, क्योंकि अपने पार्टी के वरिष्ठ नेताओं ने उसको अपने कंधे पे बिठाया है. तर ही जी मेंटॅलिटी, हा जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी दिला सर्वांना, तो सगळ्या देशातल्या करोडो लोकांना भावला आणि तिथे मोदी जिंकले, तिथे संघाचा स्वयंसेवक प्रकट झाला. ती संघाची सफलता असं मला वाटतं. आणि याच सफलतेतनं कार्यकर्त्यांची आणि प्रचारकांची एक मुशी संघानं निर्माण केलेली आहे. अगदी. आणि ती जेवढी हेडगेवारांच्या काळात शुद्ध होती तेवढीच आजही इतक्या वर्षानंतर शुद्ध आहे. शुद्ध राहावी याबाबतीत संघ विशेष जागरूक आणि प्रयत्नशील आहे. कारण की हे हार्डकोर आहे, हे सॉफ्टवेअर आहे. इथे जर व्हायरस आला तर सगळीच योजना खराब होईल आणि त्यामुळे संघ याबाबतीत खूप कॉशस आहे.
हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. संघाचं हार्डकोअर म्हणजेच त्याचं सॉफ्टवेअर आहे आणि हे विचारांचं सॉफ्टवेअर नेमकं कसं चालतं, त्याच्या आज्ञावली पत्रकाविना शेकडो हजारो लाखो करोडो कार्यकर्त्यांपर्यंत स्वयंसेवकांपर्यंत कसा पोचतात आणि त्यातून एक सुनामी कशी उभी राहते, हजारो कार्य प्रकल्प कसे उभे राहतात. IIT IIM मधनं संपन्न असं आयुष्य जगणारी एखादा मुलगा एका क्षणात निर्णय घेतो आणि आपलं आयुष्य अशा प्रकारच्या सामाजिक प्रकल्पांसाठी सोडतो. हे सगळं निश्चितच केवळ टीका करून सोडण्यासारखं नाही. याचा अर्थ त्या टीकेतल्या मुद्द्यात काही तथ्य नाही असाही मला दावा करायचा नाही, परंतु टीका एका बाजूला आणि अतिप्रेम एका बाजूला हे सगळं दूरवर ठेवून कुठंतरी अत्यंत वस्तुनिष्ठपणे प्रचारक या भूमिकेकडे, त्याहीपेक्षा स्वयंसेवकत्वाकडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहण्याची गरज या 21व्या शतकात निर्माण झाली आहे. हे असं वैचारिक घुसळणं, संघाचं स्वतःचं असं वैचारिक घुसळणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. याचं कारण तरुणाईनं मुसमुसलेल्या भारताला आता यापुढं चुका करणं फारसं परवडणार नाही. त्या चुका होऊ नयेत म्हणूनच संघाने उघडपणे यावेळी आपल्या प्रचारकांच्या आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर एक शक्ती पणाला लावली आणि त्यातूनच मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे एक सुनामी निर्माण झाली. त्या सुनामीत ज्यांचा ज्यांचा सहभाग होता त्यातले एक प्रतिनिधी म्हणून आज विनय पत्राळे आपल्याकडे आलेले होते. त्यांच्याशी आपण इतक्या दीर्घकाळ अशी गप्पा मारल्या, अनेक गोष्टी जाणून घेतल्या. काही पटल्या, काही पटल्याही नसतील, परंतु जे होतं ते आपल्यासमोर अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शीपणे आलं. ते प्रत्येकाला आपलंसं करावं असं वाटावं असा आमचाही दावा नाही, त्यांचाही नसावा, परंतु जे आहे जसं घडलं तसं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे विनयजी आपले आभार, धन्यवाद. नमस्कार, भेटू पुन्हा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.